नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, उपयोजित लेखन या विभागातील लेखन कौशल्य या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास आपण करत आहोत. आज आपल्याला कथालेखन या साहित्य लेखनातील लेखन कौशल्याचा अभ्यास करायचा आहे. चला मित्रांनो, आपण लवकरच या लेखन कौशल्याला सुरुवात करू. मित्रांनो, कथालेखन हा जो प्रकार आहे हा लेखन कौशल्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या कथालेखनाने विद्यार्थ्यांच्या सृजनशील क्षमतेचा विकास होतो आणि विद्यार्थ्याला लिखाण करण्याला वाव मिळत असते. यामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञाप्रतिभा, नवनिर्मिती क्षमता आणि स्वभाषेमध्ये एखाद्या विषयाचे प्रकटीकरण या क्षमता त्याच्या वाढत जाऊन त्याचा विकास होऊन विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये, स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःचे विचार वेगवेगळ्या वर्णनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयास करत असतो आणि त्यासाठी त्याला योग्य तो सराव करणं गरजेचं आहे. या सरावाच्या माध्यमातून भावी लेखक, साहित्यिक निर्माण होत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही सर्वांनी लेखन कौशल्यातील कथालेखन या साहित्य प्रकाराला वेगवेगळ्या लिखाणामधून, सरावामधून प्राप्त करायचं आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूला इथं आकार द्यायचा आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला या साहित्य लेखनामध्ये, या कथालेखनामध्ये तुमची जी निरीक्षण क्षमता आहे, आकलन क्षमता आहे, तुमच्यामध्ये जी अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा प्रतिभा आहे त्याचं प्रकटीकरण करायचं आहे. आणि या संदर्भातलं प्रकटीकरण करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सराव करावा लागणार आहे. मित्रांनो, हा सराव करण्याच्या आधी, या क्षमतांचं प्रकटीकरण करण्याच्या आधी कथालेखन हे तुम्ही कशा प्रकारे करू शकतात, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करायचा आहे हे आपण समजून घेऊ. तुम्हाला सर्वात पहिले तुमची जी कल्पनाशक्ती आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयामध्ये तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट असल्या पाहिजे, ठळक असल्या पाहिजे आणि तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे, मांडता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ज्या कल्पना नवनिर्मितीने लिखाण करून प्रभावीपणे प्रकटीकरण करून सांगणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, कथालेखन हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. मग तुम्हाला या अभ्यासामध्ये कथालेखन करत असताना काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करावं लागतं. पहिला, कथाबीजानुसार कथालेखन. मित्रांनो, या प्रकारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरती आधारित कथांचं लेखन करावं लागतं. मग त्यामध्ये तुम्ही शौर्यकथा, विज्ञानकथा, बोधकथा, ऐतिहासिक कथा अशा वेगवेगळ्या रूपक कथा, विनोदी कथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथांचं लेखन करू शकतात. मित्रांनो, या बीजकथामध्ये तुम्हाला विषय दिलेला असेल आणि त्या विषयाच्या अनुरूप विषयाला साजेसं लिखाण तुम्हाला यामध्ये करणं या कथालेखनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता बघा, तुम्ही कथालेखन करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की तुम्हाला कथालेखन करताना कधी शीर्षक दिला जाईल आणि शीर्षकाच्या आधारे तुम्हाला कथालेखन करावं लागणार आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला सैनिक असं शीर्षक दिलेलं आहे आणि सैनिकावरती तुम्हाला कथालेखन करायला सांगितलं, तर मग तुम्हाला सैनिकाच्या जीवनामध्ये जो संघर्ष त्याला करावा लागतो, देश सेवेने जो प्रेरित असतो, भारत मातेच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती सैनिक देत असतो, परिवारापासून लांब असतो, या सर्व गोष्टींचा उल्लेख सैनिकाचा त्याच्या जीवनामध्ये असलेला त्याग, या सर्व गोष्टींचा उल्लेख या शीर्षकाच्या माध्यमातून त्या कथेमध्ये तुम्ही मांडणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो शीर्षकाच्या माध्यमातून तुम्ही कथालेखन करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, या कथालेखनामध्ये तुम्ही काय काय करू शकतात शीर्षकाच्या माध्यमातून, तर तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे पात्र घेऊ शकतात. त्या पात्रांमध्ये तुम्ही संवादाच्या माध्यमातून कथालेखन करू शकतात आणि विषयानुरूप ती भाषा असली पाहिजे. त्यानंतर कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट अतिशय महत्त्वाचा आहे, प्रस्तावना महत्त्वाची आहे. अशा प्रकारे मित्रांनो त्या कथेमधून काहीतरी तात्पर्य हे समोर आलं पाहिजे. कथेमधून काही मूल्यांची जोपासना झाली पाहिजे, काही संदेश समाजाला, देशाला दिले गेले पाहिजे, काही बोध दिले गेले पाहिजे. हा त्या कथालेखनाचा मुख्य उद्देश असतो. मित्रांनो मग कथालेखन तुम्ही किती प्रकारे करू शकतात, तर कथालेखन करत असताना तुम्ही कथालेखन मुद्द्यांच्या आधारे करू शकतात. मग ते मुद्दे आपल्याला इथं सविस्तर बघायचे आहे. या खालील मुद्द्यांच्या आधारे विचार करून आपल्याला कथालेखन करता येते. मग पहिला मुद्दा आहे कथाबीज. या कथाबीजमध्ये काय असतं, तर एखाद्या कल्पनेवर आधारित कथालेखन तुम्हाला करावं लागतं. मग ते कल्पनेवर आधारित कथालेखनच म्हणजे कथाबीज होय. अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये तुमचं जे दैनंदिन निरीक्षण आहे, तुमचं जे वाचन आहे, तुम्ही घेतलेला अनुभव आहे आणि तुमच्याकडे जी सृजनक्षमता आहे, तुमच्याकडे जे तर्कसंगत विचार आहे, या सर्व क्षमतांच्या वापराने तुम्ही त्याचा उपयोग करून कथालेखनाला सुरुवात करू शकतात. कथेला सौंदर्य देऊ शकतात. कथा आकर्षक, प्रभावी आणि सोप्या, सुंदर, सरळ, अलंकारित भाषेमध्ये लिखाण करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो या पहिल्या कथाबीज मुद्द्याच्या आधारे सुद्धा तुम्हाला कथालेखन परीक्षेला पडत असतं. दुसरा जो मुद्दा आहे कथेची रचना. मित्रांनो या कथेची रचना कशी असली पाहिजे, जी कथा तुम्ही लिहिणार आहे ती, तर त्या कथेची रचनेमध्ये 3 भाग अतिशय सुरुवातीचे महत्त्वाचे आहे. एक सुरुवात, मध्य आणि शेवट. या 3 गोष्टी त्या कथेमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे कथेची सुरुवात असली पाहिजे, मध्य असला पाहिजे आणि शेवट म्हणजे समारोप त्या कथेमध्ये झाला पाहिजे. म्हणजे कथेची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. कथेतले जे वाक्य आहे, कथेतले जे संवाद आहे ते वास्तववादी असले पाहिजे आणि वाचकाला त्या कथेतल्या या वाक्यांनी अर्थबोध झाला पाहिजे, आकलन झालं पाहिजे. अशी सोपी, सरळ, सर्वसामान्यांपासून अतिशय विद्वान असलेल्या व्यक्तींपर्यंत त्या कथेतून अर्थबोध झाला पाहिजे, अशी ती कथा असली पाहिजे. कथा ही उत्कंठा वाढवणारी असली पाहिजे आणि आशयाला आधारित ती कथा असली पाहिजे आणि ती भूतकाळी भाषेमध्ये लिहिली गेली पाहिजे. हा कथेचा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो. त्यानंतर कथेतील जे घटना आणि पात्र आहे, त्या कथेतील घटना आणि पात्रांचा उल्लेख करत असताना त्या कथेतील घटना, पात्र हे वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे, साजेसे असले पाहिजे. म्हणजे जर कथेमध्ये एखादा पैलवानाचा पात्र असेल आणि त्या पैलवानाच्या पात्राची जी भाषा आहे ती त्याच्या पात्राला साजेशी असली पाहिजे, सुसंगत असली पाहिजे. सैनिकाची भाषा आहे, शेतकऱ्याची भाषा आहे, एखाद्या स्त्रीचं पात्र असेल तर त्या पात्राची भाषा, त्या पात्राचं संवाद
सुसंगत आणि त्या पात्राला साजेसं असेल असं असलं पाहिजे. त्या घटनेला समन्वय साधणारं ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पात्रांचे स्वभाव. मित्रांनो, कथेमध्ये आपल्या समाजामध्ये आपण इकडे तिकडे बऱ्याचदा वेगवेगळी माणसं बघत असतो आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव हा भिन्न असतो. म्हणून कथेमध्ये सुद्धा असलेली जी व्यक्ती आहे, त्यांची जी पात्र आहेत, त्यांचे स्वभावांचं वर्णन अतिशय अनुषंगिक असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं वागणं, त्यांच्या भावना त्या व्यक्त तिथून झाल्या पाहिजे. मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे 5वा, कथेतील संवाद आणि भाषा. कोणत्याही कथेला सौंदर्य प्राप्त करून देणारा त्या कथेचा संवाद असतो आणि त्या कथेची भाषा असते. आणि संवादाला, कथेलाच त्या भाषेचा प्राण म्हटलं जातं, कथेचा प्राण म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, ती भाषा, तो संवाद अलंकारित असला पाहिजे, परिणामकारक असला पाहिजे. त्या भाषेमध्ये योग्य चिन्हांचा उपयोग केला गेला पाहिजे. आणि कथेमधून जो संदेश दिला जाणार आहे, तो संदेश सरळ सोप्या वाक्प्रचारांच्या म्हणीच्या माध्यमातून, बोलीभाषेच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, या 5व्या मुद्द्याच्या माध्यमातून कथालेखन इथं आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे शीर्षक. मित्रांनो, आपल्याला जे कथेत सांगायचं आहे, ते जो संदेश आपल्याला द्यायचा आहे, जे मूल्य आपल्याला रुजवायचं आहे, ते त्या कथेच्या शीर्षकाच्या मध्येच प्रतिबिंबित झालं पाहिजे. म्हणजे शीर्षकावरनं त्या पूर्ण कथेचा अंदाज, त्या कथेमध्ये काय असावं याची परिकल्पना कथेच्या शीर्षकावरनं आली पाहिजे. असं कथेचं शीर्षक निवडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे शीर्षक देऊन कथेला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, कथालेखनाचे 4 मुद्दे आहेत. तुम्हाला परीक्षेला या 4 मुद्द्यांच्या आधारे कथालेखन पडत असतं. पहिला मुद्दा आहे कथाबीजावरून कथालेखन. म्हणजे तुम्हाला शीर्षक दिलं जातं आणि त्या शीर्षकावरनं तुम्हाला कथालेखन करावे लागते. दुसरा आहे मुद्द्यांवरनं कथालेखन. म्हणजे मुद्दे दिले जातात. उदाहरणार्थ, आई खूप मेहनत करते, टिंब टिंब टिंब. मुलगा आजारी पडला, तेव्हा आईने रात्रभर जागून त्याची सेवा केली, टिंब टिंब टिंब. मुलगा दुरुस्त झाला, टिंब टिंब टिंब. अशा प्रकारे मुलाला आईने घेतलेल्या या कष्टाची, या काळजीची जाणीव झाली आणि मग त्याच्या मनामध्ये आईबद्दल प्रेम निर्माण झालं, टिंब टिंब टिंब. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून कथालेखन करावं लागतं. मित्रांनो, शब्दावरून कथालेखन. तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल. उदाहरणार्थ, तुम्हाला किल्ला शब्द दिला, यावरनं तुम्ही कथालेखन करा. मित्रांनो, असे शब्द देऊन तुम्हाला त्या शब्दाबद्दल जे ज्ञान आहे, तुम्ही जो आतापर्यंतचा अनुभव घेतलेला आहे, तुमच्याकडे जी कल्पनाशक्ती आहे, त्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करून तुम्ही त्या शब्दाला अनुसरून कथालेखन करणं गरजेचं आहे. त्यानंतर 4थ्या प्रकारामध्ये तुम्हाला कथेचा पूर्वार्ध, उत्तरार्ध असं कथालेखन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला पूर्वार्ध दिलेला असतो, तुम्हाला उत्तरार्ध लिहिणं पडतो. कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्ये उत्तरार्ध दिलेला असतो, पूर्वार्ध लिहिणं पडतो. म्हणजे कथेची सुरुवात म्हणजे पूर्वार्ध, कथेचा शेवट म्हणजे उत्तरार्ध. कधी कधी शेवट दिलेला असतो, त्या शेवटावरनं तुम्हाला कथेची सुरुवात करायची असते. कधी कधी सुरुवात दिलेली असते, शेवट करायचा असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, तुम्ही आपल्या सृजन क्षमतांचा विकास करून, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून, आपल्या लेखन कौशल्याचा विकास करणं इथं अभिप्रेत आहे. आणि म्हणून तुम्ही बीजावरनं कथालेखन, मुद्द्यांवरनं कथालेखन, शब्दावरनं कथालेखन, कथेच्या पूर्वार्ध आणि उत्तरावरनं कथालेखन, अशा 4 प्रकारे कथालेखनाचा सराव करायचा आहे. मित्रांनो, आता हा एक नमुना तुम्हाला कथालेखनाचा मी इथं दाखवतो आहे. यामध्ये अपूर्ण कथा दिलेली आहे. तुमचे विचार त्या कथेच्या आधारे तुम्हाला व्यक्त करायचे आहे असं सूचनेमध्ये सांगितलेले आहे. आणि
अशा प्रकारे तुम्ही अपूर्ण कथालेखन पूर्ण करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या कथेला शीर्षक द्यावं लागेल. त्या कथेमध्ये तुमचे विचार प्रभावीपणे मांडावे लागतील. अशा प्रकारे मित्रांनो, कथालेखन या साहित्य प्रकारात तुमच्या सृजन क्षमतांचा विकास होईल, लेखन कौशल्याचा विकास होईल, तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत, तुम्ही जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला व्यक्त करता येईल. अशा प्रकारे कथालेखनाच्या प्रकारामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात.